त्याप्रमाणे आपण देवळात गेल्यानंतर आपल्याला वाटतं की तिथे 10 पैसे 5 पैसे काय असेल ते ज्याला ज्याच्या त्याच्या ह्याच्याप्रमाणे ठेवावं. त्याची अजिबात गरज नाही. तुम्ही जेव्हा केंद्रात येता तेव्हा एकच डोळ्यासमोर ध्येय ठेवून या की मी कृष्णाच्या सान्निध्यामध्ये चाललेलो आहे आणि कृष्णाचं सान्निध्य माझ्यामध्ये उतरवण्यासाठी मी इथे आलेलो आहे. हा माझा मार्ग आहे आणि म्हणून मी इथे चालले. आणि ते भजनाचा आनंद लुटत लुटत घरी जा. म्हणजे प्रसाद नाही, पैसा नाही, याचा काहीही संबंध नाही. तुम्ही श्रद्धेने प्रेमाने मला भेटण्यासाठी येता, हाच उद्देश आणि त्याचप्रमाणे माझा आनंद लुटत घरी जाता हा उद्देश. आणि म्हणून प्रत्येकाने अजिबात असं मनातही आणू नका की काय केलं पाहिजे, काही नाही. तुमच्या मनापासून हृदयाच्या भावनेने एक फूल अर्पण केलं. तुम्हालाच माहीतच आहे की पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्ता प्रयच्छति असं कृष्णाने गीतेत सांगितलेले आहे. मला कोणी पान दिलं तर ते मी स्वीकारतो. आणि हे स्वीकारण्याची पद्धत म्हणजे सांगते तुम्हाला की तुम्ही ज्या वेळेला हे त्याला देता त्यावेळेला कृष्णाचं म्हणणं मी तुमच्यामधला ओंकार जागृत होतो आणि माझ्यामधलं प्रेमाने तुम्ही मला दिलं हे मला कळतं आणि म्हणून तुम्ही जी वस्तू मला देता, तुम्ही जे मला अर्पण करता त्याच्यावर माझं ओंकार रूप प्रगट होतं. हे आपण घरी करून पाहू शकता. म्हणजे ते इथेच पाहिलं पाहिजे असं नाही आणि ते घरी आपल्याला दिसतं, पाहतो. आपल्यापैकी अनेकांनी त्याचा अनुभव घेतलेलाही असणार. तेव्हा ते ओंकार रूप जागृत करण्याचीच आता वेळ आलेली आहे. आणि म्हणून हे ह्या तऱ्हेने आपण जर केलं तर मी तुमच्यासाठी उभा राहील, दरवेळेला तुमच्यासाठी उभा राहील ना. आणि माझा हातात हात घेऊन तुम्ही चालल्याप्रमाणे चाला असं कृष्णाचं सांगणं आहे. आणि म्हणून केंद्र उघडण्याची तर नंतर तुमच्याकडे ज्यांच्याकडे आता कोणाला केंद्र उघडणार असेल ती त्या केंद्राचा नियम मात्र असा आहे, एकदा एकाकडे केंद्र उघडलं की त्यांनी ते 3 आठवडे त्यांच्याकडे ते व्हायला पाहिजे. म्हणजे 3 बैठका तिथे त्या व्हायला पाहिजे. नंतर एखाद्याला वाटलं की आपल्या घरी ते व्हावं तर त्या व्यक्तीने त्याच केंद्रामध्ये उभं राहून तिथे सांगायचं की पुढच्या व्यक्ती केंद्राची बैठक आमच्या घरी आहे आणि पत्ता सांगायचा. म्हणजे परत परत कोणी कोणाला फोन करण्याचं, बोलवण्याचं, कृष्णाला परत परत बोलावणं हा प्रकार अजिबात आवडत नाही. याचं कारण असं की मी तुमच्यासाठीच हे सर्व करत असतो. माझ्या भक्तांच्यासाठीच मी हे सर्व करत असतो आणि त्यांच्यासाठी जर मी हे सर्व करत असतो तर परत परत त्यांना बोलवण्याची गरज काय. त्यांच्यामध्ये मी आणि माझ्यामध्ये ते असे आम्ही एकमेकाला सामावलेले आहोत. आणि म्हणून या सामावलेल्या अवस्थेमध्ये तुम्ही मला जागृत करा. आणि तो जागृत करण्याची आजची साधी सोपी सुलभ हा मार्ग म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय. गीता ही माझी वाङ्मय मूर्ती. परंतु आता अनेक वेळा काही जणांना गीता वाचणं शक्य होत नाही, वाचता येत नाही म्हणा, शक्य होत नाही म्हणा. अशा वेळेला तुम्ही चालता फिरता उठता बसता हा ओम नमो भगवते वासुदेवाय हा जर मंत्र केला तर या मंत्राने तुमची जागृती होणार आणि मी तुमच्यासाठी उभा राहणार असं मी तुम्हाला आत्ता ह्या वेळेला बोलून सांगू शकतो. आणि माझं बोलणं, माझं सांगणं म्हणजे तुम्हाला दिलेलं वचन आहे असं समजा. आणि म्हणून या वचनाला माझ्या तुमचा प्रतिसाद द्या, आपल्याकडे मला ओढून घ्या आणि मला आकाशात द्या. कृष्णाच्या आदेशाप्रमाणे पहिले केंद्र 12 सप्टेंबर 1992 रोजी मस्कत येथे स्थापन झाले. त्यानंतर ठिकठिकाणी अनेक देशांमध्ये आणि भारतातही आसामपासून ते अंदमानपर्यंत जवळजवळ 485 ठिकाणी केंद्रांची स्थापना झाली. श्रीकृष्णाला आपल्या कार्याची कोणत्याही प्रकारे जाहिरात प्रसिद्धी केलेली आवडत नसे. कितीतरी भक्तांनी कृष्णाला प्रार्थना केली की ताईंचे कार्य, त्यांचं चरित्र हे सांगणारं एखादं पुस्तक तरी काढायचं का. अखेर कृष्णाने सांगितलं की मी माझ्या भक्तांसाठी वेळोवेळी कसा उभा राहतो, त्यांना मदतीचा हात कसा देतो, त्या अनुभवांचं संकलन करायचं. त्यातच ताईची मी घडवणूक कशी करून घेतली
त्या वेळचे तिचेही अनुभव एक कृष्ण भक्त म्हणून घ्यायचे. 6 जून 2001 रोजी पुणे येथे श्रीकृष्ण लीलावली हे पुस्तक आणि कृष्णाई या कॅसेटचा प्रकाशन सोहळा फुलगावचे स्वामी स्वरूपानंद यांच्या हस्ते अनेक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळेस मार्गदर्शन करताना ताई म्हणाल्या, भगवान श्रीकृष्णाला आपण अतिशय प्रेमाने जवळ केलं आणि ह्या वेळेला, ह्या काळामध्ये तो प्रत्येकासाठी, प्रत्येकाच्या हाकेला ज्या ज्या वेळेला त्या भक्ताने हाक मारली त्या वेळेला तो धावला. तो कसा धावला त्याचं वर्णनच श्रीकृष्ण लीलावली ह्यामध्ये आहे. आणि हे पुस्तक वाचताना आपल्यालाही खूप आनंद होईल. याचं कारण कृष्णाचं अस्तित्व ठिकठिकाणी तुमच्या श्रद्धेमुळे कसं कसं ते जागृत झालेलं आहे. प्रत्येक वेळेला व्यवहारी रूपात देखील कसं ते तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे हे आपल्याला हे पुस्तक वाचल्यानंतर समजेल. भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करणं हे मला शक्यच नाही. त्याचं वर्णन करणं, त्याचं वर्णन करण्यासाठी 2 शब्द बोलणं हे फार कठीण काम आहे. पण तुमच्या सगळ्या कृष्ण भक्तांचं मात्र जरूर कौतुक करते. आणि कृष्ण लीलावली ह्या पुस्तकातर्फे आपण कृष्णाजवळ आलात आणि कृष्ण आपल्याजवळ आला हे ह्याचं हे प्रतीक आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने मला हाक मारा. या मंत्राने मला अशी हाक मारा की ती हाक येऊन माझ्या कानापर्यंत पोचली पाहिजे. आणि ज्या सेकंदाला ती माझ्या कानापर्यंत येऊन ऐकू जाईल त्यावेळेला मी कधीही कोणासाठी धावण्याला कमी करत नाही. प्रत्येकासाठी धावत असतो. धावत आलो, धावत असणार आणि धावणारही. आजच्या काळाची ही अत्यंत मोठी गरज आहे. ज्याप्रमाणे इतर सर्व गरजा आपण पुरवतो त्याप्रमाणे प्रत्येकाने ही गरज पुरवलीच पाहिजे असा कृष्णाचा आग्रह आहे. आणि म्हणून आदेश देताना दरवेळेला सांगतो, भारतासाठी, यंग जनरेशनसाठी आणि माझ्या सगळ्या भक्तांसाठी ध्यान कर. 21 जूनपर्यंत ह्यासाठी ध्यान कर. भारतासाठी, भारतामध्ये जेव्हा भारतासाठी ध्यान करणार त्यामध्ये आपण सर्व यंग जनरेशनसाठी. आज यंग जनरेशनला माझ्या मदतीची अत्यंत गरज आहे. ती पुरवण्यासाठी मला ह्याच मंत्राने हाक मारा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओंकार रूपात मी तुमच्यामध्ये जागृत आहे. तुमच्यामधली जी सजीवता, तुमच्यामधला जो सर्व व्यवहार तो ओंकार रूपात आहे. आणि म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने जेव्हा जेव्हा तुम्ही मला हाक मारता त्या वेळेला मी तुमच्याजवळ उभा आहे. फक्त मी उभा आहे ही तुमची नजर जागृत ठेवा आणि त्या वेळेला ते करा. तर मला हाक मारा, मला जवळ करा. आणि पुणेकरांनी अगदी आनंदाने सांगावं असं वाटतं की कृष्ण पुणेकरांनी सगळ्या कृष्णाला अगदी उचलून धरलेलं आहे असं मला सांगावं असं वाटतं. परत 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 याचं कारण एकच, एका कृष्ण भक्ताच्या अडीअडचणीच्या वेळेला कृष्ण जेव्हा गेला त्यावेळेला त्यांनी सांगितलं, तुम्ही मला ओळखता? तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटलं. सगळी हकीकत सांगत नाही, बऱ्याच लोकांनाही माहिती आहे, हॉस्पिटलमधली गोष्ट आहे. आणि त्यावेळेला सांगितलं, आपण कुठून आलात? मी पुण्याहून आले. आणि म्हणून मी परत परत सगळ्यांना सांगत असते, 16 ऑगस्टला कृष्णांनी पहिलं सेंटर इथे सुलभा जोशींच्या घरी स्थापन केलं. पुणेकरांनी सगळ्या कृष्णाला अगदी उचलून धरला, त्याला भक्तिभावाने आपलासा केला. आणि म्हणून कृष्णाने ज्या वेळेला तिथे गेला त्यावेळेला सांगितलं, मी पुण्याहून आलो. हे सांगताना तुमचं किती कौतुक करावं ते ह्या शब्दात मला नाही सांगता येत. आणि कृष्णाचं कौतुक करताना शब्द अपुरेच पडतात, पण कृष्ण भक्तांचं कौतुक करताना त्याहीपेक्षा ते अपुरे पडतात.
आणि कृष्णाचा आणि कृष्ण भक्तांचा असा मिलाफ असलेले हे श्रीकृष्ण लीलावली हे पुस्तक आपल्या हातात देताना अत्यंत आनंद होतो आहे. अशाच प्रकारे कृष्णावर पूर्ण श्रद्धा ठेवा. श्रद्धा आणि विश्वास ही माझी 2 पावलं आहेत आणि ती 2 पावलं खेचून घेण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, हे विसरू नका. ती तुम्ही खेचून घेऊ शकता. त्याप्रमाणे मला खेचून घ्या, तुमच्याजवळ बोलवा. माझ्याकडून माझ्याकडून जी मदत पाहिजे असेल ती मी प्रत्येक वेळेला द्यायला तुम्हाला तयार आहे, तयारच राहणार आहे आणि तयारच राहत आहे. एवढंच फक्त मी आता सांगू शकते, कारण बोलता येत नाही जास्त मला, कारण कृष्णाच्या यांनी भारावून गेलेली आहे. खरोखर आजचा क्षण भारावण्यासारखाच आहे. या पुस्तकाचा क्षण हा अत्यंत अगदी महत्त्वाचा क्षण आहे. आपल्या सर्वांच्यामुळे त्या क्षणाला जागृती आलेली आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा कौतुक करते. पुन्हा एकदा अगदी मनापासून सगळ्यांचं कौतुक करून सगळ्या कृष्ण भक्तांना नमस्कार करते आणि सांगते, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्णार्पणमस्तु. अशा प्रकारे या केंद्ररूपी वृक्षाच्या छायेत राहून सावलीचा आनंद घेत, प्रेरणा घेत अनेक कृष्णभक्त आपापल्या परीने या कार्यात आपले योगदान देत होते. अत्यंत आत्मीयतेने गुरुसेवेची संधी घेत होते. त्यानुसार द्वारकाधीश मंदिर, वृंदावन, गोवर्धन, गोकुळ, योगेश्वर, ओम महामहादेवताय मंदिर अशी मंदिरे उभारली गेली. त्यापैकी गोवर्धन मंदिराच्या स्थापनेच्या वेळेस कृष्णाने दिलेला संदेश आता आपण पाहूया. माझा भक्त म्हटला की तो माझा प्राणापेक्षा प्रिय असतो, पण माझा भक्त त्याची माझ्याकडे लागलेली ओढ हीच मला त्याच्याकडे खेचून नेत असते. आणि म्हणून हल्ली सांगत असतो, सामुदायिक प्रार्थना करा. सामुदायिक प्रार्थनेचं जे बळ आहे ते बळ आपल्या घरापासून आपल्या पुढच्या पिढीसाठी, यंग जनरेशनसाठी आणि भारतासाठी आणि त्यातून विश्वासाठी असं ह्या सामुदायिक प्रार्थनेचं बळ 100 पटीने असतं. मला फक्त अडचणीपुरता पाहू नका. अडचण जेव्हा येते तेव्हा प्रत्येक जण आपल्यापैकी हात मारत असतं, कृष्णा धाव रे, कृष्णा ये रे. आणि एकदा का अडचण आपली संपली की तिथेच आपण थांबतो. कधीतरी असं कोणाला विचारलं, अहो तुम्ही कृष्णाकडे कधी आला होता का? हो, 10-15 वर्षापूर्वी मला अडचण होती तेव्हा आलेलो होतो, त्याच्यानंतर मला यायला जमलंच नाही. अरे जमलंच नाही म्हणजे काय? तुम्ही इतर सर्व जमून करताना तसंच कृष्णाचं कार्य आणि कृष्ण भक्तीला जवळ जाणं हे आपलं कर्तव्य असं समजून करा. तरच मी तुमच्यासाठी धावत येऊ शकतो. ह्या ओंकाराची आराधना करण्यासाठी माझी आणि विश्वशक्तीची, विश्वजन्मीची आवश्यकता आहे. म्हणून सर्वांसाठी हे कर असं सारखा सांगत असतो. आणि म्हणून विश्वजन्मी मंदिराची पहिली स्थापना कॅलिफोर्नियाला करण्याचं निश्चित केलेलं आहे कृष्णाने. आणि नंबर 2 विश्वजन्मी मंदिर दिल्ली. अजून पुढची सांगितलेली नाही कुठे करायची ती, पण तो ज्याप्रमाणे सांगणार त्याप्रमाणे तिथे सगळी घटना घडणार आणि ती मंदिरं उभी राहणार. त्याचप्रमाणे कृष्ण मंदिरांचंही असंच आहे. सामुदायिक प्रार्थना हे कृष्ण मंदिराचं पहिलं ध्येय आहे. तर आपण सर्वांनी हे लक्षात ठेवून एकदा आठवड्यातून एक वार आपल्याला जो सहज शक्य आहे तो ठेवून, वेळही तशी, वेळही पुष्कळ वेळ करा असं सांगत नाही. आजच्या काळाला मला देण्यासाठी तुम्हाला फक्त अर्धा तास वेळ आहे. अर्ध्या तासाच्या वर कोणी म्हणाला मी 2 तास बसून पूजा केली, ध्यान केलं, तर ते शक्य नाही. त्याचं कारण वेळेच्या बंधनात आहोत आपण सर्वजण. आणि म्हणून फक्त अर्धा तास मिळेल ज्या वेळेला शक्य असेल तेव्हा, शक्यतो दिवस असं तुम्ही एकत्र ठरवा आणि सामुदायिक प्रार्थना
आणि त्यालाच कृष्ण सेंटर असं नाव देतो. आतापर्यंत 207 सेंटर झालेले आहेत. आताच एक थोड्या दिवसापूर्वीची एक छोटीशी गोष्ट सांगते आपल्याला. ध्यान करायला सांगितलं होतं 3 दिवस आणि त्यावेळेला आमच्याकडे कर्वे तत्व येऊन राहिलेल्या होत्या. इतक्यात मी ध्यान करत असताना सकाळी 8 वाजता कृष्णाने सांगितलं, माझ्या गळ्यातले दोन्ही हार काढ आणि माझ्या कमरेला घट्ट बांध. तेव्हा मी कर्वे तत्वला म्हटलं, कर्वे तत्व आता जे कोण येतील ना 2 जण, ते अत्यंत अडचणीत सापडलेले आहेत ना. पहा तुम्ही गळ्यातला हार कमरेला बांधायला सांगितलं. इतकं म्हणेपर्यंत 2 माणसं आली. ती दोघंही जवळ राहणारी होती आणि त्यापैकी मी त्यांना सांगितलं, आपण दोघंही जे आलात ते अत्यंत अडचणीतच आलेले आहात. तर म्हणाले, हो, मी 15 वर्षापूर्वी तुमच्याकडे आलो आणि त्यावेळेला मला खूप मोठी अडचण होती म्हणून मी आलो होतो आणि ती माझी झाली आणि आता परत मी खूप अडचणीत सापडलेलो आहे. तर त्याच्यावर कृष्णाचं उत्तर असं, मी तुमचा गडी नाही. ती अडचण झाली म्हणजे यायचं, मला सांगायचं, अडचण तू झाली म्हणजे तू कोणाने मी कोण, असं कधी करू नका. आणि आत्ताच्या काळात तर माझ्यावरचा थोडा जरी अविश्वास तुम्ही दाखवला तर तुमच्या आणि माझ्यामध्ये 15 वर्षाची तरी येते. मी परत 15 वर्ष तिथे जाऊ शकत नाही. 15 वर्ष हा मानवी जीवनातला फार मोठा काळ. मला त्याचं काहीच नाही, मला 15 वर्ष म्हणजे काहीच नाही, पण तुमच्या दृष्टीने 15 वर्ष मात्र खूप आहे. म्हणून माझ्यावरचा विश्वास ढळू देऊ नका. कृष्ण भक्तीच्या प्रेमासाठी आपण एकत्र आलो आणि कृष्ण भक्तीचं प्रेम लोटत लोटत घरी चाललो म्हणजे जितक्या व्यक्ती त्या सामुदायिक प्रार्थनेला येतील तितक्या व्यक्तींच्या घरी कृष्ण भक्तीचं प्रेम रुजत जाईल. आपण सर्व लक्षात ठेवा. आपल्याला जो फोटो दिलेला आहे सगळ्यांना नाशिककरांना आता दिला पहा, तो फक्त फोटो नाही, लक्षात घ्या 24 वर्ष त्या फोटोची आराधना झालेली आहे. 2 तप आणि ती 2 तपाची तपश्चर्या त्याच्यामध्ये गुंतलेली आहे म्हणून तो तुम्हाला दिलेला आहे खिशात ठेवण्यासाठी. मी सतत जवळ पाहिजे आणि मी सतत जवळ आहे ही भावना तुम्हाला ठेवण्यासाठी तो खिशात ठेवा. आणि जेव्हा कधी तुम्हाला वाटेल तेव्हा मला हाक मारा, कृष्णा एरे ओम नमो भगवते वासुदेवाय. या हाकेने मला आपलासा करून घ्या, या हाकेने मला जवळ बोलवा आणि ह्या हाकेने मला आपलासा करून घेऊन तुमच्यासाठी उभा करा, असं मी परत परत सांगतो. ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंदिर स्थापनेच्या वेळेस कृष्णाने ताईंची तुला करायला परवानगी दिली होती. तेव्हा त्या तुलेचा स्वीकार केल्याचे प्रतीक म्हणून त्या साखरेत कृष्णाची पावले उमटली आहेत. सगळं छान झालं. आत्ताच्या काळाची गरज ही सामुदायिक उपासनेतूनच भागवली जाईल. त्यासाठी कृष्णाने ठिकठिकाणी केंद्रेही स्थापन केली. पण तरीही भक्तांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. असं श्रीकृष्णाला वाटल्याने केंद्राचे महत्त्व सांगणारा संदेश पुन्हा एकदा कृष्णाने दिला. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आता ह्या काळाला घरोघर कोणतंही एक घर असं नाही की तिथे माझी आराधना होत नाही. कोणी फूल वाहतं, कोणी अगरबत्ती दाखवतं, कोणी बत्ती दाखवतं, परंतु ह्या इतक्याशा पूजेने मला जे पाहिजे कार्याच्या दृष्टीने ते पूर्ण होत नाही. म्हणून सामुदायिक प्रार्थना करण्याची फार मोठी गरज आहे. सामुदायिक प्रार्थनेचं बळ हे अतिशय मोठं बळ आहे. व्यक्तिगत प्रार्थना
आणि सामुदायिक प्रार्थना ह्याचं अनेक 100 पटीने या सामुदायिक प्रार्थनेचं बळ. परंतु बऱ्याच जणांना ह्याचा अर्थ समजत नाही, म्हणून ते सामुदायिक प्रार्थनेमध्ये सहभागी होत नाही. पण होत नाही हे अगदी चुकीचं आहे असं श्रीकृष्णाला वाटतं. अनेक ठिकाणी सेंटर स्थापन करूनही त्या ठिकाणी येणाऱ्या भक्तांची उपस्थिती फारच कमी असते. सेंटर मध्ये जो कोणी जाईल त्याची संपूर्ण जबाबदारी माझी. आणि तेव्हापासून व्यवहारी जीवनातल्या अडीअडचणी सगळ्या लक्षात घेऊन अनेक भक्त सेंटर मध्ये येऊ लागले. ते जेव्हा सेंटर मध्ये येतात त्यांना जेव्हा मी पाहतो आणि त्यावेळेला जास्तीत जास्त लक्ष त्यांच्यावर केंद्रित करण्याचा मी प्रयत्न करतो. याचं कारण व्यवहारिक जीवनात आलेल्या अडीअडचणी म्हणजे तुमचं जीवन आणि तुमच्या जीवनामध्ये दाखवलेला मी तुमचा आशेचा धागा, माझ्यावर तुमची सगळी भिस्त, माझ्यावर तुमची सगळी श्रद्धा, अशा वेळेला मी तुमच्यासाठी उभा राहणार नाही असं कधीच होणार नाही. या उद्देशानेच श्रीकृष्ण लीला सेंटरची स्थापना झाली आणि आज सर्व ठिकाणी जवळजवळ 300च्या वर सेंटर आहेत. अतिशय उत्तम तऱ्हेने चाललेले आहेत. ज्याला श्रीकृष्ण लीला सेंटर मध्ये जाऊन अर्धा तास करण्याची संधी मिळते ती मात्र त्यांनी कधीही दवडू नये असं मला निक्षून सांगावंसं वाटतं. म्हणून तुम्ही ती आराधना करा असं मी तुम्हाला सांगतो. नेपाळ नरेशांना भेटण्यासाठी आणि ध्यानासाठी ताई नेपाळला जून 2000 साली गेल्या. तेथे श्रीकृष्णाने सांगितले, आजपासून माझ्या विश्वकार्याला खरी सुरुवात झाली. विश्वकार्याची मुहूर्तमेढ मी आज रोवली आहे. आता मी योगेश्वर म्हणून वावरणार आहे, कार्य करणार आहे. त्यासाठी ताई दररोज रात्री 11 ते 12 विश्वशांतीसाठी, 12 ते 1 आणि पहाटे 2 ते 5 माझ्या सर्व ज्ञात आणि अज्ञात भक्तांसाठी, यंग जनरेशनसाठी आणि भारतासाठीही ध्यान करणार आहे. अलीकडे कृष्णताईंना सांगत होता की विश्व माझे आणि मी विश्वाची, अशी भावना सतत ठेवून कार्य करायला तयार राहा. केरळच्या ध्यानयात्रेत विश्वकलशाची स्थापना, लक्ष्मीचा महामंत्र आणि उपासना कृष्णाने करून घेतली. तेथून आल्यानंतर कृष्ण कुटीरमध्ये त्या विश्वकलशाची प्रतिष्ठापनाही केली. भारतापासून सुरुवात 2001 साली मी कुठे परदेशात जाणार आणि 2001 साल म्हणजे उरलेले हे 6 महिने भारत भ्रमणासाठी घालवायचे. त्यापैकी सर्वात पहिला प्रेफरन्स केरळाला दिला. आता तो केरळाला का दिला ते काल तुम्ही थोडक्यात सांगितलं की केरळाची सुरुवात कशी झाली आणि भक्ती मार्ग तो तसा. आजच्या ध्यानामध्ये सर्व झाल्यानंतर समुद्रामध्ये ज्या वेळेला पाण्यात राहून ध्यान केलं तेव्हा कृष्ण बोलला, हे मी ध्यान का करतो ते कळलं तर तुला? म्हटलं नाही. सगळे माझे भक्त जिथे असतील त्या सगळ्यांसाठी हे ध्यान आहे, शेवटचं 10 मिनिटं. आणि आत्ताही सांगितलेलं आहे, आत्ताही ध्यान कर, आज पुष्कळ ध्यान कर, तुला जितकं जमेल तितकं. झोपली नाही तरी चालेल असं बोललाय. अर्थात त्यांनी तो मला झोप येणं न येणं हे त्याच्याच हातात आहे. त्याला वाटलं मला झोप न यावी तर तो बरोबर 1:30ला 2ला मला उठवतो. काल उठवलं 2ला, ध्यान कर म्हणाला, उद्या पुरं नाही होणार म्हणून कर. म्हणून आज ते काल रात्री केलं आणि मग त्याप्रमाणे तो आता काय सांगेल तसं करायचं. आता म्हणतो की मला काय बॉर्डरवर जाऊन ध्यान करायचं. ज्या श्रीकृष्ण म्हणतो त्याची माझी अगदी 100% खात्री. मी घरी गेल्यानंतर मला कोणाचा तरी फोन येणार, खात्रीपूर्वक. कृष्ण 2001 साली सांगू लागला, हे वर्ष माझे भारत भ्रमण करून कार्य करण्याचे वर्ष आहे. युवा शक्ती
आणि भारताच्या हिताच्या दृष्टीने कार्य करणाऱ्या व्यक्ती यांच्या पाठीशी मी उभा राहणार, त्यांना ताकद देणार. ताई, आता बदलापूरला कमी वेळ असणार, त्यामुळे माझ्या भक्तांना प्रश्न पडेल, आता आम्ही काय करायचं, कुणाकडून मार्गदर्शन घ्यायचे. त्यावरचा उपाय म्हणजे घराघरातले माझे स्थान जागृत करा. त्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने माझी आराधना करा. श्रद्धेने हृदयापासून मारलेल्या हाकेला मी धावून येणारच अशी तुम्ही खात्री बाळगा. नवीन लोक येऊन गेले आणि न करता परत आले. 5 पांढरी फुलं, 5 अख्खे तांदूळ आणि मी घालत नसता जे कोणी 15 दिवसांनी परत आलं, गेट तरी ती व्यक्ती पाहिल्याबरोबरच कृष्णाने सांगितलं, ह्याच्याशी मला बोलता येणार नाही, आणि माझी अध्यात्मशक्ती फुकट घालवली. आणि या अवधीमध्ये बऱ्याच लोकांचा अगदी सुशिक्षित असे वाटणारे, आता वाटणारे का म्हणते तर दिसायला सुशिक्षित, पण अगदी साफ उभं राहून खोटं बोलणारे, की मी ते करतो तरी पण मी सांगते की नाही, उत्तर येत नाही आणि तुम्ही ते केलं नाही असं श्रीकृष्ण सांगतो. आणि एवढं बोलल्यानंतर 3-3दा मग कबूल करणार की मी केलेलं नाही, तुम्हाला उत्तर येणार नाही. म्हणजे श्रीकृष्णांना असं वाटतं अध्यात्मशक्ती बिलकुल फुकट घालवायची नाही, ती मला भारतासाठीच वापरायला पाहिजे. म्हणून भारतासाठी, यंग जनरेशनसाठी आणि माझ्या सर्व कृष्ण भक्तांसाठी. माझे सर्व कृष्ण भक्त यांना तू ओळखत नाही, पण मी माझ्या भक्तांना ओळखतो आणि ते मला ओळखतात. म्हणून त्यांनी ज्या ज्या वेळेला मला मनापासून हात मारतील, ते ज्या ज्या वेळेला मला मनापासून हात मारतील, त्या वेळेला मला तिथे धावता आलं पाहिजे. याच्यासाठी रात्रंदिवस ध्यान कर, असा श्रीकृष्णाचा 2001 सालचा आदेश होता. त्याप्रमाणे गेले 6 महिने गेले आणि 21 जून नंतर 22-23 तारखेला कृष्णाने सांगितलं, आता मग मी विश्व कार्यासाठी तयार झालो. मी आता एकटा कोणाचाही राहिलो नाही आणि एकटा कोणी माझा राहिला नाही. हे कार्य करण्यासाठी तुझी तयारी आहे का नाही? हे करताना साधं काम नाही, त्यावेळेला निखाऱ्यावरून तुला चालावं लागणार. कृष्णा, तेव्हा मी कृष्णाला म्हटलं, अरे कृष्णा, तुला ते नक्की माहितीये मी चालणार, म्हणूनच तू मला विचारतो. मी चालणार नसते तर तुम्हाला विचारले नसते. आणि विश्व माझं आणि मी विश्वाचा, ही भावना डोळ्यासमोर सतत ठेवून विश्वकार्य करायला तयार हो. आणि हे विश्वकार्य करण्यासाठी मला सर्वप्रथम गणपती पुण्याला जाऊन 1 दिवस ध्यान करावे. भगवान श्रीकृष्णाचा आदेश म्हणजे श्रीकृष्णाने अगोदरच केलेली तयारी असते. तिथे जाऊन त्या ठिकाणचा अनुभव असा, 24 तारखेला पहाटे श्रीकृष्ण म्हणाला, मी गणपतीपुळ्याला जाऊन गणपतीला सांगून जाणार. आणि गणपती म्हणाला, योगेश्वरा, तू माझ्याकडे येतोय का? मी तुझं अगदी स्वागत करतो. हे वाक्य झालं आणि आम्ही जेव्हा गणपतीपुळ्यात गेलो त्यावेळेला भटजी धावत बाहेर आले. आम्ही सर्व तिथे उभे, पण कृष्णाने त्या भटजींनी मला फक्त बोलवलं. मला याचा अर्थ मी या ठिकाणी व्यवहारी बसेस मला सांगते, पण मला नाही. श्रीकृष्णाचं त्यांना जे काय अस्तित्व दिसलं असेल त्यांनी बोलवलं. आणि हे अस्तित्व म्हणजे मी तो सगळ्या कृष्ण भक्तांचा मान असं समजते. त्याचं कारण कृष्ण भक्तामुळे कृष्णाची जागृती. कृष्ण नेहमीच सांगत असतो. म्हणून त्यांनी आत नेलं आणि सांगितलं, तुम्हाला इथे बसून किती वेळ ध्यान करायचं ते करा. गणपतीच्या पायाजवळ नेऊन बसवलं आणि तुमचं ध्यान झालं, मी देखील बाहेर जातो. म्हणून ते देवळाच्या बाहेर येऊन उभे राहिले. ध्यान बिन झाल्यानंतर कृष्णाने सांगितलं की गणपती म्हणतो तू ध्यान केलं ते पोहोचलं, आता मी माझ्या डोक्यावरचं पांढरं फूल
हे तुला प्रसाद म्हणून देतो. त्या सेकंदाला भटजी बाहेर धावत आले आणि ते पांढरं फूल काढून माझ्या हातावर दिलं. हाही मी सगळ्या कृष्ण भक्तांचा कृष्णाने केलेला सत्कार आदर असं म्हणते, तो माझा नाही. बाहेर आल्यानंतर अभिषेक हॉटेलचे प्रकाश पुराळकरांनी भटजींना विचारलं, तुम्ही ह्यानाच काय बोलवलं? त्या भटजींनी दिलेलं उत्तर, आमच्याकडे दररोज 2 तास स्वामींची प्रार्थना चालते आणि त्यामुळे मला जाणवलं हे काही वेगळं काम आहे. प्रकाशच्या रूम मध्ये जेव्हा ध्यान करायला गेले त्यावेळेला कृष्णाला न विचारता प्रकाशनी 7 फोटो काढले. पहिलेही सर्व फोटो काढणारा प्रकाशच, नंतरही 7 फोटो काढणारा प्रकाशच, पण कृष्णाला न विचारता काढलेला एकही फोटो आला नाही. तेव्हा प्रकाश म्हणाला, कृष्णा असं कसं झालं? तोच कॅमेरा, फोटो काढणाराही मी. तर म्हणाले, त्याचं कारण आहे, मी फोटो आलो नाही असं नाही, तर असं गुप्त तुझ्या याच्यामध्ये अस्तित्व माझं आहे हे लक्षात ठेव. म्हणजे माझं अस्तित्व आहे पण कळत ना कळत हे असं, म्हणून फोटो नाही. त्यानंतर दुर्गा परमेश्वरी मंदिरामध्ये जाऊन ध्यान कर असा आदेश झाला. आता दुर्गा परमेश्वरी मंदिरात जाऊन ध्यान कर हा आदेश झाल्यानंतर दुर्गा परमेश्वरी मंदिराचा ताबा की तिथे कोण आहे काय काही कल्पना नाही. पण कृष्णा आधी योजना करतो म्हणजे त्याचं हे, आमचे कृष्ण भक्त दिनेश म्हणून आहे, त्यांचा फोन आला, ताई आपण कधीतरी दुर्गा परमेश्वरी मंदिरात जाऊया. कृष्णाने सांगितलं कधीतरी नाही चालणार, आत्ताच झालं पाहिजे. आणि म्हणून ती तारीख 20, 21, 22 ही ठरवली. 20 तारखेला दुर्गा परमेश्वरी मंदिरामध्ये 11 ते 12 ध्यान, त्यानंतर तिथे प्रसाद, चहा